राम जालिंदर मुळे राहणार पावशी पांगरी हे 50 गुंठे. रिकटवर आता सध्या प्लॉट हा रेकॉर्डवर. अगोदर रिकट घेतलं तर गेला हो रेकॉर्ड घेतला होता. काय समस्या आली तेव्हा त्यावेळेस ते प्लॉट इथपर्यंत गेला आणि ते वर चढला जागी स्टॉप झाला. कोणतं तंत्रज्ञान वापरलं एवढा प्लॉट भारी ग्रीन लाईट पण ते वापरलं, कार्बन वापरलं, त्याच्यामुळे प्लॉट डायरेक्ट वर कावळ किंती चांगले आणि एकदम फास्ट चालला प्लॉट. आणि काही अडचण आली नाही, काही नाही. पहिले गेल्या वर्षी भरपूर अडचणी आल्या खूप. याला कार्बन आता लोक गेलं 20 लिटर गेलं, ग्रीन लॅम्पच्या 10 पॅक गेलं. 4-5 दिवसात 100% रिझल्ट होतो. लगेच शेंडात वाढ आणि ते लगेच सुरू आज होतो. आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांचा खर्च खूप होतोय द्राक्षामध्ये. खर्च खूप वेळेवर जात आणि शेंडा चालत नाही. हे वापरल्यानंतर समस्या येत नाही आधी. एकाच महिन्यात प्लॉट इथपर्यंत बांधलाय. 2 फेब्रुवारीला रेकॉर्ड. रिकट ना हा 2 काडी बी तयार झाली. प्लस मध्ये काडी बी तयार झाली. पुढे बी काडी लगेच रेडी झाली सारखी. आता या महिन्यात काडीच रेडी होईल. काय वाटतं काय फायदा होईल द्राक्ष शेतीमध्ये हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर ऑर्गॅनिक कार्बन की 100% माल येण्याची खात्री. कारण रासायनिक सोडून बी आपलं जसं जोमात चलत नाही प्लॉट आणि स्टॉप होतो. सारखा सोडीत राहावा लागतो. याला कधी थोडं ब्रेक बी झाला तर चालतो. तुम्हाला या तंत्रज्ञान विषयी माहिती नसती भेटली तर आज काय कंडिशन असते प्लॉट तर 50% प्लॉट खाली जायला असतं. 95% झाडं वर गेली पूर्ण आणि काडी तयार व्हावी. आजपर्यंत तुम्ही भरपूर लिक्विड सोडले असेल, काय फरक आहे कार्बन लिक्विड आणि बाकी लिक्विड मध्ये? भरपूर फरक. कारण कार्बन सोडल्यावर 4-5 दिवसात त्याचा रिझल्ट दिसून येतो. आणि ग्रीन लाईफ बद्दल काय बोलायला भाऊ, एवढीच बॅग असं वाटलं की रिझल्ट येणारच नाही याचा, पण आणि 2-2.5 लिटर मध्ये मला येणारच नाही, पण ते एक डोस मध्येच त्याची सुरुवात झालं काम. लगे शेतकरी इकडे 50-50 किलोचे खत टाकताय. मी खुद टाकले त्याचे रिझल्ट नाही आले. सगळं वापरून थकलो होतो. यंदा शेवट होता, नाही तर डायरेक्ट अंगूर द्राक्षाचा नाद नव्हता. हे वापरल्यानंतर पुन्हा शेती सोपी होणार. सोपी होणार 100% सोपी. साहेब ते हे मारलं ना हा. ग्रीन शीड आणि युनिटी मारलं ना की ते चमकच वाढून जाते. डायरेक्ट बदलत दिसत दुसऱ्याच दिवशी लगे. म्हणजे ग्रीन शीड हे टॉनिक आहे आणि जे युनिटी हे झाडाला स्ट्रेस मधून बाहेर काढण्याचं काम करतं. लगेच ते चमकच असते. चमकत तेल लावले लगेच चमकत. किती प्रमाण घेतलं होतं ते 2-2 ml एका लिटरला का? 1 लिटर 2 ml. अच्छा, फरक आहे का रासायनिकच्या फवाऱ्यांमध्ये? लय फरक. कारण याचा दुसऱ्या दिवशी रिझल्ट दिसून येतो. बाकीच्या कसं टाइम लागतो, 4 दिवस 5 दिवस, कधी कधी येतो बी नाही. पण याचा 100% 100% रिझल्ट.